रेवा, नाश्त्याला आज काय बनवलंय जी? रेवा, हा हो, नाश्त्याला काय बनवलंय? सॉरी, थालीपीठं केली. वा, तुम्ही कितीही गडबडीत असलात ना तरी अनय राधेंची आवड निवड तुम्हाला अगदी चांगली लक्षात राहते. पण अनयच्या आवडी आता बदलल्या आहेत. रेवा, तुला माहित नाही का? नाही काय ना साहेब, अनय आता खूप बिझी झालाय. यावरून बदल तर होतातच. चल चल लवकर, अवनी लेट होतोय. अरे वा, नाश्ता. चल पटकन नाश्ता करून घे. अरे तू? ठीक आहे, तू आधी खाऊन घे. अगं उभ्या उभ्या का खातेस? देवाला आवडत नाही उभ्या उभ्या खाल्लेलं. नाही, हे लाड ना रिकाम्या माणसांसाठी ठीक आहे. असं काही नाही हा. बसून शांतपणे खाल्ल्याने सुद्धा तब्येतीची काळजी घेतली जाते. आणि तुझ्यासारख्या कामात आकंठ बुडालेल्या व्यक्तीने तर घेतलीच पाहिजे तब्येतीची काळजी. अनय, अरे काम मागे लागलं असेल ना तर असं हातावर घेऊनही खावं लागतं. म्हणूनच म्हणतात हातावर पोट असतं. हे नाही, जी चूक आहे ते चूक आहे. बसून खा बघू. ऐक, नाही बघ, तसंही मला काही फार भूक नाहीये. अरे आपण इथे गप्पा काय मारत बसलोय? चल, अजून तिकडे कालचा गोंधळ निस्तरायचंय. आपण निघूयात. अनय, अरे असाच कुठे चाललायस? नाश्ता करून जा ना. अगं रेवा, खरं खूप उशीर झालाय, जायला पाहिजे, नाही थांबता येणार. रेवा, झालं मागून टोकलंस. तुला इतकंही माहित नाही, जेव्हा माणसं घराबाहेर पडतात ना तेव्हा त्यांना टोकायचं नसतं. रोमिला, तुम्ही परदेशातून शिकून आला त्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. नाही म्हणजे तुमचे विचार खूप मागासलेले वाटतात. आणि अनयला आणि मला असल्या गोष्टींनी काहीच फरक पडत नाही. काय अनय? ऑफकोर्स. आता रेवाचा विश्वास आहे की नाही मला माहित नाही. नाही म्हणजे जरी तिचा भूताकेतांवर विश्वास असला तरी सगळ्याच गोष्टींवर असेल असं नाही ना. अगं अवनी, या विषयावर बोलण्यासाठी तुझ्याकडे अख्खी संध्याकाळ पडली आहे. चल आता, बाय. बापरे, या अग्नीने अनयचा पूर्ण चार्ज घेतला दिसतोय. रेवाच्या पुढे पुढे करणारा अनय आता किती बदललाय. हो की नाही आऊसाहेब? रोमिला, तुम्ही काय बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? तुम्हाला नाश्ता करायचा नसेल तर तुम्ही आज जाऊ शकता. निघा. अरे वा, जे करण्यासाठी मला अनेक नाटकं करावी लागली ते अवनीने अगदी पटकन करून टाकलं. ग्रेट आहे अवनी. आज आपली कंपनी वाचली ती फक्त अवनीच्या हुशारीमुळे. अवनी, फाईल इथे कशी? अरे मग काय, मी तिथेच ठेवायला हवी होती का? अवनी अशी का वागते? आतापर्यंत किती छान वागत होती. आता तिच्या या वागण्याचा काय अर्थ घ्यायचा? तिच्या या अशा वागण्यामागे काही कारण आहे का? मलाच काही गैरसमज झालाय? नाही, गैरसमज असूच शकत नाही. पण मग माझ्या समोर मला कळेल असं बेधडक खोटं बोलताना तिला काहीच कसं वाटलं नाही? रेवा, लक्ष कुठे आहे जी तुमचं? रेवा, झाडांना पाणी नाही घातलं तर ती मरतात आणि अति पाणी घातलं तरी ती मरतातच की हो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो बघा.
विचारांचा अतिरेकही वाईटच की हो रेवा. बाईची एकदा बायको झाली की तिला संसारामध्ये जुळवून घ्यावंच लागतं. पण पुरुषांचं मात्र तसं नसतं जी. त्यांचे नवरे होतातच असं नाहीये. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, नवरा बायकोंच्या प्रेमामध्ये दुसऱ्याला स्थान नसतं जी. आता सांगा बघू काय झालंय ते. अवसाहेब, माझा अनयवर पूर्ण विश्वास आहे. सध्या तो कामात खूप व्यस्त असल्यामुळे कदाचित त्याचं माझ्याकडे दुर्लक्ष होत असेल. पण रॉमिला म्हणते तसं तो अग्नीच्या आहारी गेला हे मान्य नाहीये मला. देवा, प्रश्न पण तुमच्याचकडे आहे आणि उत्तर पण तुमच्याचकडे आहे बघा. मग चिंता कसली करताय? साहेब, मला अग्नीच्या वागण्याबद्दल शंका येते. कालचीच गोष्ट आहे. ज्या फाईल बद्दल अनय अग्नीचं कौतुक करत होता त्याची खरी कहाणी काही वेगळीच आहे. आज माझ्या डोळ्यात देखत अग्नी इतकं मोठं खोटं बोललीये. म्हणजे असंच काहीच करून तिने अनयला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला तर नाही, मी हे सहनही नाही करू शकत. मला खूप भीती वाटते. रेवा, मगाशी आम्ही तुम्हाला झाडाला पाणी घालण्याबाबत जे उदाहरण दिलं ते इथं अगदी बरोबर लागू पडतंय बघा. माणुसकी शून्य जेवढं असणं वाईट, तितकंच अतिमानवतावादी असणं सुद्धा वाईटच की हो. आपण कधी कोणाला कर्ज काढून मदत करतो का? काही येतं का हो ध्यानात? हो अवसर, पण मला हीच चिंता सतावते. अतिथी देवो भव असं म्हणतात. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपण अगदी देवासारखं वागवतो. पण अग्नी जर अशी कृत्य करणार असेल तर मी काय करू? मला काहीच कळत नाहीये अवसर. रेवा, तुम्ही काही काळजी करू नका बघा. आतापर्यंत तुमच्यावर खूप संकट आलेत की हो. तेव्हाही तुम्ही कमकुवत नाही पडलात तर आताही नाही पडणार. चिंता करण्याचं काही कारण नाही. सगळं काही ठीक होईल आणि तेही लवकरच. आज आमच्या पिऊंच्या विसरभोळेपणाची कमालच झाली. लंच टाइमला नेहमीप्रमाणे प्लेटमध्ये वाढून घेण्यासाठी तो माझा डबा घेऊन गेला आणि कॅशियरच्या टेबलवर ठेवून आला. कॅशियरला वाटलं मी सगळ्यांना पार्टी देतोय. तो दाबून जेवला. त्यानंतर अवनीनी जाऊन चेक केलं की काय नक्की प्रॉब्लेम आहे म्हणून, तर ह्यांनी सगळा डबा धुवून परत ठेवलेला. त्यामुळे रेवा, जर तुझं जेवण कसं झालंय हे तुला विचारायचं असेल ना, तर आमच्या कॅशियरलाच विचारायला पाहिजे. म्हणजे तू जेवला नाहीस? अगं नाही, जेवलो नाही असं नाही. अवनीने आयत्याला काहीतरी केली व्यवस्था. अरे वा, छान आहे. आता अग्नी आहे ना, तर अनय राजेंची चिंताच करायला नको. काय म्हणते रेवा? रोमिला, पण शेवटी घरचं जेवण ते घरचंच ना. आता बाहेरचं जेवण चवीला जरी चमचमीत असलं तरी प्रमाणाबाहेर ते तब्येतीसाठी चांगलं नाहीच आहे की नाही? हो, मेघदत्त दादा बरोबरच बोलतोय. घरचं जेवण ते घरचं जेवण. अहो, तसं जरी असलं तरी तुमचं मन कुठे आहे की हो घरच्या जेवणाचं? हे आऊसाहेब, असं काय बोलताय? अनय राजे, अहो तुमच्यासाठी खास तुमच्या आवडीची आमटी बनवली की हो रेवाने. पण तुम्ही तिचं कौतुकच नाही केलं. कधीतरी बायकोचंही कौतुक करत जावा की हो. नाही हो साहेब, माझं कसलं कौतुक. आज आमटी गुंडप्पा दादांनी केलीये. अहो पण वहिनी, अशा वेळी कौतुक करून घ्यायचं असतं हो. नाहीतर त्याचा फायदा काय? रेवा आमची सत्यवादी, हाही चान्स गमावलास. आता कौतुक गुंडप्पा दादांचंच होणार. नाही नाही, कौतुक खरं रेवाचंच करायला हवं.
कारण मला नक्की माहिती आहे की रेवानीच रेसिपी गुंडप्पा दादांना शिकवली असणार. अवनी, तुम्हाला आवडली का हो आमटी? हो. चला, पाहुण्यांना आवडली ना म्हणजे झालं. अतिथी देवो भव. पाहुणी? कोण पाहुणी? आता तर ती या घरचीच झालीये ना. अगदी बरोबर आहे तुझं. त्या दिवशी जर का ही नसती तर अनयवर केवढं मोठं संकट आलं असतं देव जाणे. हो, माझं जितकं रेवा बरोबर पटत नाही ना तितकं अवनी बरोबर पटतं. हो हो, तर असं होणारच की हो. त्या या घरात पाहुण्या आणि तुम्ही तुम्ही तर या देशातच पाहुण्या. तो पाहुण्या पाहुण्यांचं पटणारच की हो. काय, चला जेवा. जेवताना फार बोलणं चांगलं नसतं की हो. अवनी, भाऊसाहेब. झोपायला निघालात? जर आमच्या रूम मध्ये या की हो. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे बघा. महत्वाचं काय? हो चला तर खरं, या. भाऊसाहेब, काय बोलायचं होतं तुम्हाला? बसा की हो जरा निवांत. तुमच्या पिढीला फार घाई असते बघा. घ्या, पान घ्या. नाही नको, मी नाही खात पान. अहो, जेवणानंतर पान खावं. जेवण पस्त म्हणतात त्याला. माफ करा, पण ज्या गोष्टींनी व्यसन लागतं त्या गोष्टी मला करायला नाही आवडत. व्यसन लागणं न लागणं हे आपल्या हातात नसतं बघा. आपण जे काही सराईतपणे वागतो, जे करतो, जे नियमाप्रमाणे वागतो, ते वागणंही सुद्धा एक प्रकारचं व्यसनच असतं बघा. माणसाचं वागणं सुद्धा हे एक प्रकारचे व्यसनच असतं की. ते वागणं आपल्यावर नकळतपणे कब्जा करतं बघा. काय? हो, बरोबर आहे. म्हणूनच म्हणतो, हे पान घ्या. आमच्या राजघराण्यात पाहुण्यांचा सन्मान करायची अशी रीतच आहे म्हणतो आम्ही. घ्या. अवनी, तुम्ही मात्र पाहुण्या म्हणून आलात आणि अगदी या घरच्याच होऊन बसलात की हो. काल अनयना आणि आमच्या कुटुंबाला तुम्ही फार मोठ्या संकटातून वाचवलं की हो. तुम्ही जर ती फाईल लपवली नसती तर आम्ही फार गोत्यात आलो असतो बघा. काय, तुम्हीच लपवलीत ना ती फाईल? हो, पण त्यात मी काय एवढं मोठं केलंय? या घरासाठी मी इतकं करूच शकते ना. पाहिलं, हेच म्हणत होतो आम्ही. तुम्हालाही हे असं वागण्याचं एक प्रकारचं व्यसनच आहे बघा. नाहीतर एवढं आपल्या माणसांसाठी सुद्धा कोणी करत नाही की हो. खरंच तुमचं अगदी कौतुक करायला पाहिजे बघा. भाऊसाहेब, अहो हे सगळं तुमच्याच आशीर्वादामुळे होऊ शकलं. तुम्ही मला डोक्यावर छप्पर दिलत, आपलेपणा दाखवलात. त्याच्या बदल्यात जर माझ्या हातून कृती घडली नसती तर नवलच होतं ना. पण मला खरंच या घरासाठी काहीतरी करायचं होतं. वा अवनी वा. या घरासाठी काही करण्याचा तुमचा प्रयत्न सगळ्यांना फार आवडलाय बघा. आणि तो इतका आवडलाय की तुम्हाला आता कोणी पाहुणी मानायलाच तयार नाही, नाही का? पण शेवटी पाहुणी ती पाहुणीच की हो. 4चे 8 दिवस झाले तरी शेवटी तिला जायचंच असतं. आणि आता आम्हाला असं वाटतंय की तुमची जाण्याची वेळ आली बघा. हे तुमच्या परतीचं तिकीट. आज रात्री उशिराची गाडी बघा तुमची. आऊसाहेब, माझं काही चुकलंय का? तुम्हाला नाही कळणार की हो.
तुमचं कुठं चुकलंय आणि काय चुकलंय ते. पण आमच्या लक्षात आलाय की हो तुमचा हेतू. यांना सुमित्राताई आणि माझ्याबद्दल कळलं की काय? बापरे, आता काही माझं खरं नाही. आता निघायचं बघा, तेच तुमच्यासाठी चांगलं आहे. भाऊसाहेब पण मी आता निघायचं. सामान आवरून ठेवा, गुंडप्पा तुम्हाला सोडायला येतीलच. तुम्ही गाडीत नीट बसलाय की नाही हे आम्हाला कळायलाच हवं की हो. तुम्ही आमच्यासाठी इतकं काही केलंय, मग आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी करायला हवंच की हो. या कौशल्याला पण भुताटकी येते की काय कोण जाणे. किती सांभाळून खेळत होते मी, पण समजलंच तिला. आता आता सगळं अर्ध्यावर सोडून कसं जाऊ. ताईचा सूड घ्यायचा होता मला, पण ही कौशल्या मला घरात राहू देणार नाही. अवनी, तुझा चार्जर अनेकडे राहिला होता. ज्याच्या वस्तू त्याच्याकडेच असाव्यात नाही का? दे. हे काय तू बॅग पॅक का करतेस? भाऊसाहेबांनी आदेश दिलाय की मी आत्ताच घर सोडून जावं. त्यांनी तिकीट पण दिलंय मला. अच्छा, म्हणजे आऊसाहेबांनी सुद्धा तुझी मस्करी केली तर? हा, मस्करी? अगं पण हे तिकीट जुनं आहे. रेवा ग, काय करतेस तू? त्यांना कळलं तर त्या चिडतील. नाही चिडणार त्या, मी बोलेन त्यांच्याशी. आणि तू कुठेही जाणार नाहीयेस, हा एका जहागीरदारिणीचा हुकूम आहे, कळलं? अगं पण अवनी, हे बघ, आऊसाहेब असं करतात अगं. म्हणजे लोकांचे स्वभाव ओळखण्यासाठी त्या अशी फिरकी घेतात लोकांची, कुठल्या परिस्थितीत लोक कशी रिॲक्ट करतात हे बघण्यासाठी. पण असं काही नाहीये. त्यांनी कदाचित हेच काही करायचा प्रयत्न केला असेल. खरंच? हो अगं, नाहीतर आऊसाहेबांचा हुकूम टाळेन का मी? तू नको टेन्शन घेऊस. आणि हो, तुला चेंज हवा असेल तर आमच्या रूममध्ये ये थोड्या वेळ गप्पा मारायला. मूर्ख मुलगी, स्वतःची बर्बादी स्वतःच करून घेतलीस तू रेवा. आधी तुला बघून घेते आणि मग त्या कौशल्याला तिची जागा दाखवते. मला घराबाहेर काढतेस. वाड्यात आलीस तशीच वाड्याबाहेर नाही पाठवली ना तर नावाची अवनी नाही मी.